आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं नुकताच त्यांचा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा रिपोर्ट सादर केलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये त्यांनी भारतासाठीचे जीडीपीचे जे काही प्रोजेक्शन्स आहेत हे प्रोजेक्शन्स कमी केलेले आपल्याला दिसत आहेत. विषय फक्त भारताच्या अर्थव्यवस्थेपुरताच मर्यादित नाहीये. एकूणच जागतिक अर्थव्यवस्था जी आहे याच्याविषयी या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे की जागतिक अर्थव्यवस्थेचं जे काही प्रोजेक्शन आहे हे सुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसून येईल. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या जीडीपीच्या वाढी संदर्भातला जो काही अंदाज वर्तवलेला होता त्याच्यामध्ये आता त्यांनी 20 बेसिस पॉइंटने कमी केलेली आहे आणि 2023-24 या चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा जीडीपी वाढीचा दर हा 5.9% घसरेल असा सुधारित रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही आहे की या सुधारित रिपोर्टमध्ये त्यांनी भारताच्या वाढीचा दर हा 20 बेसिस पॉइंटने जरी कमी केलेला असला तरी सुद्धा भारत हीच जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे, असं स्पष्ट केलेलं आहे. आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालाची, यासोबतच भारतासंदर्भात त्यांनी वर्तवलेल्या अंदाजाची आणि या सर्व अंदाजाच्या मागे काय दडलेलं आहे हे बघूयात. आपण नेमकं काय करायला पाहिजे हे बघूयात आणि जगामध्ये नेमकं काय चालू आहे याच्यावरती प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मगाशी मी म्हणलं जसं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांच्या अहवालामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत सुद्धा नवीन जे काही दिलेले आहेत आकडेवारी त्याच्यानुसार त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा 2.9% आता 2.8% कमी होईल असं म्हणलेलं आहे. 2022 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग हा 3.4% होता आणि मागील वर्षी कठीण परिस्थिती होती, म्हणजे नुकतंच जग जे आहे हे लॉकडाऊन मधून सावरत होतं. त्याही परिस्थितीमध्ये वाढीचा दर हा 3.4% होता. मग आता हा दर 2.8% त्यांनी कमी केलेला आहे. याचा अर्थ ऑल इज नॉट वेल असं अर्थतज्ञ सांगताना दिसत आहेत. भारताचा सुद्धा मागील आर्थिक वर्षासाठीचा वाढीचा दर हा 6.8% होता, जो की आता 5.9% असेल आणि 2024-25 या आगामी आर्थिक वर्षासाठीचा जो अंदाज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता 6.8% वरून तो 6.3% कमी केलेला आपल्याला दिसून येईल. आपण जर का बघितलं म्हणजे संपूर्ण जगावरती जर का आपण नजर टाकली, त्यांच्या अर्थव्यवस्थांवरती जर का नजर टाकली तर अमेरिका किंवा युरोपियन युनियन मधले देश आणि एशिया मधला चीन यांच्या वाढीचा वेग जर का बघितला त्याच्या खालोखाल भारताच्या वाढीचा वेग हा राहिलेला आहे. 1990 नंतर चीन हा वेगाने पुढे आलेला आहे आणि आजच्या दिवशी चीन हा अमेरिकेला सुद्धा टक्कर देण्यासाठी सक्षम झालेला आपल्याला दिसून येतोय. एकूण अर्थव्यवस्थेची जर का आपण साईज बघितली तर अमेरिका आणि चीन हे दोघेही तुल्यबळ आपल्याला दिसतायत. भारताची प्रमुख स्पर्धा जर का असेल अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तर ती येणाऱ्या काळामध्ये चीन सोबतच होईल हे आपण सर्वजण जाणतोच. समाधानाची बाब हीच आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जो काही रिपोर्ट आहे त्यांच्या रिपोर्टनुसार येणाऱ्या काही वर्षांसाठी भारताचा जीडीपीचा वाढीचा दर हा सर्वाधिक राहणार आहे आणि भारताच्या नंतर नंबर जर का लागेल तर तो चीनचा लागेल. आता एक फॅक्ट सांगतो, 2022 मध्ये चीनचा जीडीपी वाढीचा दर हा फक्त 3% नोंदवला गेलेला होता आणि याच ठिकाणी भारताने मुसंडी मारलेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जे काही अंदाज वर्तवलेले आहेत किंवा आधीचं जे त्यांचं प्रोजेक्शन होतं त्याच्यापेक्षा आता जे प्रोजेक्शन्स त्यांनी कमी केलेले आहेत याच्या मागची कारणं काय आहेत तेही जाणून घेणं गरजेचं आहे. परत एकदा जागतिक पातळीवरती कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. यासोबतच रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध 1 वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा थांबलेलं नाहीये. महागाईला आटोक्यात ठेवण्यासाठी जगभरातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्था यांनी व्याजदर वाढीचं धोरण अवलंबलेलं आहे की ज्याच्यामुळे होतंय काय तर मार्केटमधला पैशाचा ओघ जो आहे तो आटलेला आहे आणि या सर्व घडामोडींच्या परिणाम स्वरूप जागतिक पातळीवरती अर्थव्यवस्थांसाठीची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येते. ब्रिटनमध्ये सुद्धा अभूतपूर्व अशी महागाई आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये आणि याच्यावरती उपाय म्हणून त्यांच्या इथल्या मध्यवर्ती बँकांनी गेल्या वर्षभरापासून अग्रेसिव्हली व्याजदर वाढीचं धोरण अवलंबलेलं आपल्याला दिसून येते आणि याचा परिणाम संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थांवरती झालेला आहे. मग भले ते विकसित अर्थव्यवस्था असू द्या, विकसनशील अर्थव्यवस्था असू द्या किंवा अल्पविकसित अर्थव्यवस्था असू द्या.
आणि या सर्वांच्या परिणामस्वरूप होतंय असं, की महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी मार्केटमधला पैशांचा ओघ कमी करण्यासाठी या सर्व मध्यवर्ती बँका ज्या आहेत, या व्याजदर वाढीचं अस्त्र जे आहे ते वापरतायत. अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगण्यासारखा असा आहे, की लॉकडाऊनच्या अ, ढगातून अजूनही जग सावरलेलं नाहीये बघा. म्हणजे ते सावरतंय असं वाटत होतं. सप्लाय चेन सिस्टीम जी विस्कळीत झाली होती, ती परत पूर्वपदावरती येतीये असं वाटत होतं आणि लगेच रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध सुरू झालं आणि परत एकदा ही सप्लाय चेनची जी साखळी आहे, ही कुठेतरी विस्कळीत झालेली आहे. यासोबतच चीनच्या तिबेट संदर्भातल्या आक्रमक धोरणांनी, तैवान संदर्भातल्या आक्रमक धोरणांनी, यासोबतच त्याचा भारतासोबतचं जे काही आक्रमक धोरण आहे, यासोबतच अमेरिकेसोबत सुद्धा तो देश जो आहे सध्या उघड-उघड भूमिका घेताना दिसतोय. यांनी भर घातलेली आपल्याला दिसून येतेय. युरोपियन देशांसाठीचे या रिपोर्टमधले जे प्रोजेक्शन्स आहेत, ते तर अगदी 1.5% ते 1% च्या आसपास आहे आणि पुढील वर्षासाठीचे जे प्रोजेक्शन्स आहेत, ते तर निगेटिव्हमध्ये जाणारे आपल्याला दिसून येत आहेत आणि या सगळ्यांचा परिणाम निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. म्हणूनच हे प्रोजेक्शन्स कमी झालेले सर्वांसाठी सरसकट आपल्याला दिसून येत आहेत. आता बघा, विकसनशील अर्थव्यवस्था ज्यांचं स्वतःचं मार्केट उत्तम आहे, त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती नक्कीच सुधारू शकते, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ञ सांगताना दिसत आहेत. म्हणजे ज्यांच्या अर्थव्यवस्था या बेसिकली दुसऱ्या देशांवरती अवलंबून नाहीत, त्यांना येणाऱ्या काळामध्ये या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी वाव भरपूर आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी ज्यावेळेस अमेरिकेची मध्यवर्ती बँक ही आक्रमकपणे व्याजदर वाढवत होती, त्यावेळेस युरोपमधल्या मध्यवर्ती बँकांनी त्याकडे फक्त लक्ष देण्यापुरतीच भूमिका घेतली आणि त्यांच्या इथं त्याची अंमलबजावणी केली नाही, ज्याची फळं आज ते भोगताना दिसत आहेत. म्हणजे त्यांची इथं अभूतपूर्व अशी महागाई झाली. जर का अमेरिका ज्यावेळेस ही महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर वाढ करत होतं, त्यावेळेसच जर का यांनी ऍक्शन घेतली असती, तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकलं असतं, असं तज्ञ सांगताना दिसत आहेत. आता सुद्धा महागाई आटोक्यात येऊ शकते का? तर निश्चितपणे येऊ शकते. पण जर का योग्य वेळी योग्य पावलं उचलली असती आणि सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थांनी त्यांच्या मध्यवर्ती बँकांनी जर का उचलली असती, तर जो काही आपल्याला हा एक्सटेंडेड पिरियड दिसतोय महागाई कंट्रोल करण्यासाठीचा, हा कमी झालेला आपल्याला निश्चितपणे दिसला असता आणि ही परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये सुद्धा आलेली असती. सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थांनी महागाई कंट्रोल करायची की विकास साधायचा, हा ज्यावेळेस त्यांच्या समोरचा प्रश्न होता, त्यावेळेस त्यांनी महागाई कंट्रोल करण्याला प्राधान्य दिलेलं दिसून येते. मग त्याच्यामध्ये अमेरिका असू द्या, युरोपियन युनियन मधले देश असू द्या किंवा भारत सुद्धा असू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये याची फळं जी आहेत निश्चितपने मिळणार आहेत. आता येतो भारताकडं. आपल्या रिझर्व्ह बँकेने मागच्या आठवड्यातच भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातलं जे काही भाकीत केलं होतं, त्यानुसार भारताचा जीडीपी वाढीचा दर हा 6.5% वरून 6.4% असा त्यांनी कमी केलेला होता. आपल्या मध्यवर्ती बँकेनुसार वाढीचा दर असणार आहे 6.4%चा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार असणार आहे 5.9%चा. म्हणजे दोघांमध्येचा डिफरन्स जो आहे हा 0.5%चा आहे आणि हा डिफरन्स फार मोठा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर जी काही आव्हानं आहेत, त्याच्यामुळं कदाचित IMFची आकडेवारी आणि रिझर्व्ह बँकेची आकडेवारी ह्याच्यामध्ये तफावत असू शकते. आता आव्हानं कोणती आहेत? तर भारताला येणाऱ्या काळामध्ये डॉलरवरचं अवलंबित्व जे आहे हे कमी करायचं आहे. जितकं शक्य होईल तितकं कमी करायचं आहे. अमेरिकेच्या चढ्या व्याजदराच्या धोरणामुळं जगभरातून गुंतवणुकीचा ओघ जो आहे तो अमेरिकेकडे वाढला आणि त्याच्यामुळं बाकीची जी चलनं आहेत ही डॉलरच्या तुलनेमध्ये सातत्याने घसरताना दिसली आणि याच्यावरती उपाय म्हणून भारतापुरतं जर का बोलायचं झालं, तर मलेशिया, मॉरिशस, म्यानमार, युनायटेड किंगडम, रशिया, न्यूझीलंड, श्रीलंका, सेशल्स, सिंगापूर, टांझानिया, युगांडा, केनिया यांसारखे देश भारतासोबत येणाऱ्या काळामध्ये व्यापार करताना भारतीय रुपयामध्ये हा सर्व व्यापार करणार आहेत आणि या संदर्भातली त्यांची चर्चा रिझर्व्ह बँकेसोबत सुरू झालेली आपल्याला दिसते. यासोबतच येणाऱ्या काळामध्ये मोसमी पावसाचं प्रमाण नेमकं किती असेल आणि त्याचा आपल्या शेतीवरती कसा इफेक्ट होईल, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. मोसमी पाऊस हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. भारतातली अजून मॅक्सिमम जनता ही मोसमी पावसावरती अवलंबून आहे. आपल्या इथली शेती ही मोसमी पावसावरती अवलंबून आहे. पाऊस जर का चांगला झाला तर उत्पन्न चांगलं होईल, शेतकरी आनंदी, तर बाकी सर्व काही छान असेल, असं एक अर्थतज्ञांचा गट म्हणतोय. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं आहे, तर हे सगळे परसेप्शन्स आहेत. म्हणजे हे काय म्हणतात, अंदाज आहेत.
ह्या सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित जसं अपेक्षा केलेली आहे तशा जर का घडल्या तर निश्चितपणे याची फळं सगळ्यांना उपभोगायला मिळणार आहेत. आता भारत ही क्रमांक 1 ने वाढणारी किंवा क्रमांक 1 ने विकसित होणारी मोठी अर्थव्यवस्था असू शकते, असं IMFने जो काही अंदाज वर्तवलेला आहे. यासोबतच भारताला अजून काही गोष्टींवरती लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणजे बघा, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स जे आहेत याच्यावरती लक्ष द्यावं लागणार आहे. कर्जबुडव्यांची वाढती संख्या हाही मोठा चिंतेचा विषय आहे. यासोबतच ही वाढ होणार आहे. क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था असणार आहे, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण त्याच्या सोबतीने नोकऱ्या सुद्धा त्याच प्रमाणात निर्माण होणं गरजेचं आहे आणि सरकारसमोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. नाहीतर गेल्या काही वर्षांपासून आपण बघितलं तर जॉबलेस ग्रोथची फारच दबक्या आवाजामध्ये चर्चा होताना दिसतेय. नोकऱ्या जर का निर्माण झाल्या नाही तर ही चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसणार आहे. ज्या हिशोबाने आपल्या इथं तरुण किंवा तरुणी ग्रॅज्युएट्स होऊन बाहेर पडतायत त्या हिशोबाने नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत आणि नोकऱ्या जरी निर्माण झाल्या तरी सुद्धा त्या त्यांना हव्या तशा नाहीयेत. हव्या तशा म्हणजे कसं, त्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे, पॅकेज, वेळ आणि स्वप्न या सगळ्यांचा मेळ साधला जाणं गरजेचं आहे आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. एकूण जागतिक परिस्थिती जर का पाहिली आणि IMFचे सुद्धा सुधारित अंदाज जर का पाहिले तर याच्यावरून तज्ञ असं सांगतायत की येणारा काळ हा थोडासा कठीण असू शकतो आणि या कठीण काळामध्ये तुम्ही तुमच्या जवळचा पैसा जो आहे हा जपून वापरणं गरजेचं आहे. किमान 6 ते 7 महिन्याचा घरगुती खर्च भागेल इतका तुमच्या जवळ राखीव पैसा असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज केलेल्या असणं तितकंच गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अंदाज तर वर्तवलेला आहे. आपण क्रमांक 1 ने वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहे. अपेक्षा या संदर्भात हीच असणार आहे की ही जी वाढ आहे किंवा हा जो काही विकास आहे हा शाश्वत असावा आणि याची फळं जी आहेत ही सर्व समावेशक असावी. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.